कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद असतील त्या संदर्भात त्या सगळ्या योजनांचा शासनातर्फे जो लाभ आहे तो लाभ देण्यासाठी आहे। आणि महाज्योती ही जी आहे ही सर्वप्रथम महाराष्ट्राला कळलं पाहिजे महाज्योतीच्या अंडर काय काय येतं। तर ओबीसी मधल्या तब्बल 450 जाती, त्याच्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, आलुतेदार, बलुतेदार, मायक्रो ओबीसी, एसबीसी, जवळजवळ महाराष्ट्रामधील 13 कोटी महाराष्ट्रामधील 6 कोटी जो ओबीसी आहे 54%, त्याच्यामधील जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही महाज्योती आहे। आता मी सारथीचे जे मुख्यालय किंवा सारथीला ज्या आस्थापनांसाठी जो शासनाने आणि तो अजितदादांनी जो फंड वर्ग केलेला आहे, अलॉट केलेला आहे बजेट, ते मी तुम्हाला आपल्या सर्वांनाच वाचून दाखवतो। आणि सर्वात प्रथम महाज्योती असेल, सारथी असेल, ह्या दोन्ही संस्था ह्या ओबीसी महामंडळ, ओबीसी मंत्रालयाअंतर्गत आधी होत्या, पण त्यानंतर माननीय अजितदादांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ हे त्यांच्या नियोजन विभागाच्या अंडर घेतलं। म्हणजे सारथीचं आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पालकत्व अजितदादांनी स्वतःकडे घेतलं। मग माझा सवाल आहे अजितदादांना, दादा का बरं मग तुमचे सगळे सोयरे असतील, गणगोतातले असतील, तुम्ही घरातले जे तुमची पोरं आहेत त्यांच्या संस्था तुम्ही स्वतःकडे घेतल्या, आणि मग महाज्योतीला का बरं तुम्ही ओबीसी मंत्रालयात ठेवलंय? आता सारथीला काय काय या आस्थापनांसाठी किती निधी दिलाय ते मी वाचून दाखवतो। आणि हे शासनाकडून आलेलं पत्र आहे। सारथीचं पुणे मुख्यालय, जमिनीचे क्षेत्रफळ 41 गुंठे, त्याला प्रशासकीय मान्यता रक्कम 87.49 कोटी, विभागीय मुख्यालय कोल्हापूर, 1 हेक्टर 85 आर, म्हणजे जवळजवळ 6 एकर जागा, 178 कोटी अजितदादांनी त्यासाठी दिलेले। सारथी विभागीय कार्यालय नाशिक, 1 हेक्टर 10 आर आणि 167 कोटी नाशिकच्या बिल्डिंगला। सारथी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर, 1 हेक्टर 24 आर आणि 140 कोटी त्यासाठी अजितदादांनी दिले। सारथी विभागीय कार्यालय खारघर, याला 35 गुंठे जागा खारघर मध्ये, लक्षात घ्या मुंबईमध्ये, आणि 140 कोटी। सारथी विभागीय कार्यालय लातूर, 1 हेक्टर 60 आर म्हणजे जवळपास 3.5 एकर जमीन, 172 कोटी। सारथी विभागीय कार्यालय नागपूर, 68 आर 1.5 एकर आणि 173 कोटी। सारथी विभागीय कार्यालय आता जे आहे ते मुख्यालय, त्याला 1 एकर जागा आहे। आता विभागीय कार्यालयाचं काम खूप जोरात चालू आहे औंध मध्ये, त्याला 1 हेक्टर 18 आर, 1 हेक्टर 18 आर म्हणजे 3 एकर जागा औंध मध्ये मोक्याच्या ठिकाणी, 154 कोटी त्याचं काम चालू आहे। सारथी विभागीय कार्यालय अमरावती, याला 2 हेक्टर 24 आर म्हणजे जवळजवळ हे साधारणतः 7 एकर झालं, 171 कोटी, अशी एकूण 1360 कोटी हे फक्त सारथीच्या बिल्डिंग साठी हे दिलेले आहेत। आणि टार्गेट आहे 2026 मध्ये पूर्ण करायचंय। आणि याच्या उलट महाज्योतीला फक्त नाशिकला जागा मिळालेली आहे, त्याला अजून निधी मिळाला नाही, आणि नागपूरला फक्त 60 कोटी दिलेत। पुण्याच्या जागेचं मी सारथीचं सांगतो, महाज्योतीच्या संचालकांनी मागणी केली होती, औंध येथे 18 एकर जागा दुग्ध विभागाची आहे, पशुची जागा, त्यातली 8 एकर जागा द्या, हे पत्र आहे। आणि या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाचं पत्र आहे। तहसीलदार पुणेंनी पत्र दिले कुणाला? तहसीलदार महसुलांना, की आम्हाला ही जागा द्या। आणि या तहसीलदार महसूल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे यांना पत्र दिले की तुम्हाला वाचून दाखवतो मी, म्हणजे पालकत्व जो घेतो तो किती महत्वाचा असतो हे आपल्याला कळते। याच्यामध्ये
कळवण्यात येते की आपल्याकडील आदेश क्रमांक दिस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना अटी शर्तीवर प्रदान केलेली आहे सदरची जागा. त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक 9/7/2021 रोजी दिलेला आहे आणि सदर संस्थेत जागा प्रदान केल्यामुळे विषयांकित नमूद संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही. म्हणजे काय, आम्ही पीएमआरडीला जागा देतोय त्यामुळे तुमच्या महाज्योतीला आम्हाला जागा उपलब्ध नाही. हे अजितदादांचा सामाजिक न्याय. सारथीला 1 एकर जमीन. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की संदर्भीय पत्रान्वये विषयांकित मिळकतीबाबत मुद्दा क्रमांक 1 ते 4 अनुषंगाने माहिती सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले असून प्रस्तुत प्रकरणी मंडल अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून मुद्दा क्रमांक 2 अन्वये अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार कळवण्यात येते की प्रस्तुत मिळकत आपल्याकडील आदेश क्रमांक TGL/4/21 अन्वये महानगर आयुक्त तथा मुख्य अधिकारी कार्यकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांना अटी व शर्तीवर प्रदान केली आहे. त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक 9/7/2021 रोजी देण्यात आलेला आहे. सदर संस्थेस जागा प्रदान केल्यामुळे नमूद संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही. सदर माहिती आपल्या पुढील कार्यवाहीस्तव सविनर सादर आहे. सोबत मंडलाधिकारी यांचा अहवाल व इतर कागदपत्रे जोडलेली आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? वीस विद्यार्थ्यांची अट लावत केलेल्या हिंदी सक्तीचा तीव्र निषेध अजित नवले. शुद्धीपत्रक काढून 20 विद्यार्थ्यांची अट लावत राज्य सरकारने राज्यात हिंदी सक्ती लागू केलेली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सक्तीचा तीव्र निषेध करत आहे, असं अजित नवले यांनी म्हटलं आहे. एका विचाराने असं बिल आणण्याचा प्रयत्न केला की टॅक्स भरणाऱ्याला पण त्रास नाही, टॅक्स मागणाऱ्याला पण जास्त अधिकार नको. गुणागोविंदाने सन्मानाने जसं बाकीच्या देशांमध्ये होतं तसंच भारतात टॅक्सची प्रक्रिया व्हावी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अनेक वेळा आपण रेट्स वगैरेच्या गोष्टी ऐकतो, मग ती रेट कितपर्यंत घरात शिकावी किंवा एखाद्याला चूक झाली की काय प्रत्येकजण चोरी म्हणून चूक करत नाही, कधी कधी टेक्निकल समजत नाही म्हणून चूक होते. पण चूक झाली तर त्याला एक 15 दिवसाचा कालावधी द्यावा का, बाबा माझ्याकडून चुकून झालं, मला समजलं नाही म्हणून मग त्याला लगेच शिक्षा जेल नको. त्याच्याऐवजी त्याला थोडेसे 10 रुपये जास्त घ्या पण त्याला माफ करा, म्हणजे ते वकील नको. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजही 1 लाख करोड रुपयांपेक्षा जास्त पैसे अडकलेले आहेत. कारण का इन्कम टॅक्स भरणारा म्हणतो की हा माझ्यावर अन्याय आहे, मागणारा म्हणतो की नाही तू भरलेच पाहिजे आणि सगळ्या कोर्टात केसेस चालू. कुणाचंच भलं होत नाही ना सरकारला. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे
प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? वीस विद्यार्थ्यांची अट लावत केलेल्या हिंदी सक्तीचा तीव्र निषेध अजित नवले। शुद्धीपत्रक काढून 20 विद्यार्थ्यांची अट लावत राज्य सरकारने राज्यात हिंदी सक्ती लागू केलेली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सक्तीचा तीव्र निषेध करत आहे, असं अजित नवले यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचे धोरण मागे घ्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेली होती। कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिनी 9 मे रोजी या संदर्भात पक्षाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आलं। अनेक बुद्धिजीवी, साहित्यिक, कवी, शिक्षणतज्ज्ञ व विविध राजकीय पक्षांनी सुद्धा महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा तीव्र विरोध केला होता व पक्षांच्या जनतेच्या भावना लक्षात घेत महाराष्ट्रात हिंदी सक्ती केल्या जाणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं होतं। मात्र आता शुद्धीपत्रक काढत 20 विद्यार्थ्यांची अट पुढे करून सरकारने मागील दाराने हिंदी राज्यभर सक्तीची केलेली आहे। ही माध्यम भाषा ही मातृभाषा असेल तर इतर सगळ्या भाषा 5वी नंतर शिकणं सोपं जातं। माध्यम भाषा मातृभाषा एकच असेल तर इतर विषयांचं आकलन सुद्धा मनोवैज्ञानिक पातळीवर करणं हे शास्त्रीय असतं आणि ते सोपं जातं। हे शिक्षण तज्ज्ञांचं मत हे राज्य सरकारने विचारात घेण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्रात आणि देशात ज्या विचारांची सरकार आहेत त्यांना या देशामध्ये एकारलेपणा आणायचा आहे। त्यांना या देशाचं वैविध्य, सांस्कृतिक, भाषिक, राजकीय वैविध्य मान्य नाही, प्रांतिक वैविध्य मान्य नाही आणि त्यांना एक प्रकारचा एकारलेपणा आणण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे तो दांडगाई करत पुढे न्यायचा आहे। त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते। अशी सक्ती त्यांनी करू नये, हे संविधान विरोधी कृत्य आहे, ते त्यांनी मागे घ्यावं आणि विविध भाषा, विशेषतः मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याच्यावर घाला घालण्याचं कोणतंही पाऊल हे राज्य सरकारनं उचलू नये। त्यांनी ते उचललं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्रभर याच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ती वेळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर सरकारने येऊन देऊ नये अशा प्रकारची मागणी आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट?
तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कल्याण. अनधिकृत बांधकामाविरोधात 85 वर्षीय आजीबाईंचे KDMC विरोधात उपोषण. कल्याण पश्चिमेतील झुंजारा मार्केट परिसरात राहणाऱ्या 85 वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत KDMC मुख्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. आजीबाईंच्या घराच्या बाजूला एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होतोय. या विरोधात हे उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा कारवाईचे आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार, असा पवित्रा आजीबाईंनी घेतला आहे. मी सचिन जगताप, माझी आई इथे उपोषणाला बसलेली आहे. वय वर्ष 85 आहे तिचं. ह्या वयामध्ये तिला उपोषण बसण्यामागचं कारण एकच आहे, प्रशासन भ्रष्ट आहे आणि त्यावरती काहीही ठोस उपाययोजना होत नाही आहे. त्यामुळे आम्हाला उपोषणास बसावं लागलं आहे. तिथे आम्ही झुंजाराव नगर नारायणपेठ येथे आम्ही राहतो. आमची 38 नंबरची रूम आहे. त्या रूमच्या लगतच बांधलेली एक कॉमन वॉलच्या लागूनच ती एक घर बांधलेलं आहे वैशाली प्रल्हाद झुंजाराव यांनी, आणि त्यांची मुलगी जी आहे वैशाली प्रल्हाद झुंजाराव यांनी तिथे अनधिकृत सर्रासपणे बांधकाम केलेलं आहे. त्याला प्रशासनाची जोड आहे, त्यामुळे तिथे हे सगळं काही चालू आहे. तिथे पूर्णपणे आमची वहिवाट बंद केली आहे. दोन्हीकडे टाळे लावलेले आहेत. वहिवाटी जिथे आम्ही एंट्री करतो त्या एंट्रीला गेटला त्यांनी कुलूप मारलेलं आहे. त्याची चावी आम्हाला मिळालेली नाही आणि देतही नाही. आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला त्यांना सांगून बघण्याचा, परंतु त्यांनी आम्हाला चावी दिलेली नाही आहे. आणि इतरांनाही सांगितलं जे दुकानदार आहेत त्यांना की जगतापांना चावी द्यायची नाही. त्यानंतर तिकडे सांडपाणी पूर्णपणे बंद केलं आहे आमचं. त्या सांडपाण्याचं सगळं ते आजूबाजूला साठलेलं पाणी, त्याच्यात जीवजंतू तयार होऊन आम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता आहे तिथे. आणि पूर्णपणे आमच्या घराच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे कचरा, रेबीट आणि त्याच्यानंतर वाळू, रेती, खडी हे सगळं टाकून ठेवलेलं आहे. सर्रासपणे रोडच्या मधोमध तिने रेती आणि खडी टाकून ट्रॅफिक जाम होण्याचा प्रचंड आम्हाला त्रास होतोय. आम्ही इथे KDMCला सतत तक्रार केलेली आहे, परंतु कोणताही अधिकारी आलेला नाही आहे. हे जे थोरात साहेब येऊन फक्त गाडीतनं येऊन बघून गेलेले आहेत एकदाच, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. आणि आत्तासुद्धा उपोषणाला बसल्यानंतर थोरात साहेब इकडे आलेत, परंतु आम्ही त्यांना विनवणी केली की आम्ही तिथे येऊन कोणताही आम्ही सहमत होणार नाही. आम्हाला तुम्ही आधी त्या अनधिकृत आणि जी खानावळ बांधलेली आहे, आमच्या पुढेच खानावळ बांधलेली आहे, त्या खानावळीमध्ये घरगुती सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडर हे दोन्ही चालतात तिथे. आणि ते उद्या स्फोट झाला तर आमचं घर जळून खाक होण्याची दाट शक्यता आहे आणि आम्ही त्याच्यात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आमच्या जीवित हानीला प्रचंड आम्ही घाबरून आहोत, तिथे प्रचंड घाबरून. तरीसुद्धा यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही आहे. तरी KDMCनी यावर ठोस कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.